त्यांच्याकडनं पैसे घ्यायला पाहिजे आपण. मगाशी मी तुम्हाला जे मगाशी 2 माईक दाखवले, तर त्याच्याऐवजी आता मोबाईलवरच तुम्ही जर का शूट करायचं असेल तर हा ग्रेनारो म्हणून मी एक तुम्हाला माईकचा सेट दाखवतो आहे. तो आता उघडून दाखवतो आहे. याच्यामध्ये सुद्धा 2 माईक आणि 1 रिसिव्हर आहे. तर हे जर का बघत असाल तर हे जे 2 आहेत हे माईक आहेत आणि दुसरा जो आहे तो रिसिव्हर आहे. तो रिसिव्हर आता काढून दाखवेल. हा रिसिव्हर जो आहे हा यू एस बी टाईपचा आहे. हा USB टाईपचा आहे, म्हणजे यू एस बी सी टाईपचा आहे. हा आपल्या मोबाईलला चिटकवायचा आणि जे 2 माईक आहेत, जे 2 माईक आता तो दाखवतो आहे, ते जे 2 माईक आहेत ते 2 माईक सरळ कॉलर माईकसारखे आहेत. कॉलर माईकला टच करायचे, म्हणजे तुमच्या शर्टच्या इथे शर्टच्या इथे पिन करायचे. त्याचे पिन आतमध्ये येते. ती पिन तुम्हाला आता तो सरळ उघडी करून दाखवतो. हे बघा, समोरून दाखवतो आहे की ती पिन कशी येते. हां, हे बघा, ही जी पिन आहे ही पिन तिथे लावायची आणि हा माईक आहे. तर असे म्हणजे 2 माईक आणि 1 रिसिव्हर, म्हणजे 1 इंटरव्ह्यू देणारा आणि 1 इंटरव्ह्यू घेणाऱ्याला, असे 2 माईक लावले आणि तो रिसिव्हर तुमच्या मोबाईलला लावला की तुमचं एकदम हँडी युनिट तयार होतं. तुम्हाला कुठेही जायचं असेल, शूटिंग करायचं असेल तर एकदम हँडी युनिट, सिंगल माणसालासुद्धा हे ऑपरेट करता येईल. ह्याच्यात चार्जिंग पण ऑटो आतमध्ये होत असतं. आता तुम्हाला तिथे 83 नंबर दिसतो आहे, म्हणजे 83% चार्ज झालेला आहे. 100% चार्ज झाल्यावर शक्यतोवर माझ्या अंदाजाने आरामात 3 ते 4 तास कंटिन्युअस चालतात. मी हा ब्रँडला एन्डॉर्स करत नाही किंवा ब्रँडचं प्रमोशन करत नाही आहे. अशा टाईपचे वेगळे वेगळे पुष्कळ कॉलर माईक आहेत जे मोबाईल अटॅचमेंटमध्ये आहेत. तर तुम्ही मोबाईलवर जर का शूटिंग करत असाल तर हे माईक तुम्ही वापरू शकता. हे कॉर्डलेस माईक आहेत आणि हे तुम्ही वापरू शकता. फक्त याच्यामध्ये एकच डिसॲडव्हान्टेज आहे की याच्यामध्ये तुम्हाला मोबाईलमधून हेडफोन आऊट येत नाही, कारण का हे जस्ट बिगिनर लेवलचे कॉर्डलेस आहेत.